नमस्कार. आपल्या मुंबईमधली जी पी जी आहे त्या पी जीची आज तुम्हाला एक टूर दाखवतो, व्हिडिओ दाखवतो की मुंबईमध्ये टिपिकली कशा प्रकारे पी जीज वगैरे असतात. आता मुंबईमध्ये तुम्ही समजा जॉबसाठी वगैरे आले ग्रॅज्युएशननंतर तुमच्या किंवा तुमचं रिलोकेशन वगैरे झालं तर तुम्हाला साधारण 5,000पासून एका कॉटचं तुम्हाला भाडं असतं. भाडं पडतं एका कॉटचं कुठं 5,000, 6,000, 7,000. जसं तुमचं ए सी वगैरे असेल तर 1,000-2,000 रुपये तिथं वाढतात. तर आज तुम्हाला माझी जी पी जी आहे त्या पी जीचा मी तुम्हाला आज एक व्हिडिओ दाखवतो, टूर करून दाखवतो. अशा प्रकारे इथं हे गेट आहे. गेटमधून आपण आता आतमध्ये आलो आहे आणि इथं बाहेर जर बघितलं तुम्ही तर चप्पल वगैरे ठेवायला आणि रॅक ठेवला इथं मालकाने. बाहेर लाईट फॅन वगैरे तुम्ही इथं कपडे वगैरे वाळू शकता. ठीक आहे. आणि आता हे जे आहे हे मेन गेट आहे, म्हणजे मेन दरवाजा आहे. तर मेन दरवाजामधून आपण आता आतमध्ये येऊ. ठीक आहे. आता इथं आपली जी पी जी आहे, पी जीमध्ये साधारण आता 3 कॉट आहेत, म्हणजे ते बेडरूम आहे. तर ह्या बेडरूममध्ये 3 कॉट आहे. आता पहिले जे इथं हे भाड्याने दिलं होतं त्यांनी, म्हणजे इथं फॅमिली राहत होती. पण आता ऐरोलीमध्ये सध्या काय आहे की भरपूर कंपनी वगैरे आल्या, आय टी कंपन्या आल्यात. त्याच्यामुळं मग काय झालं की भरपूर आय टी कंपन्या आल्या ना, त्याच्यामुळं मग भरपूर लोकांनी त्यांचं पी जी वगैरे चालू केलं. भरपूर एजंट वगैरे पण येतं. तर आता इथं जे आहे इथं आतमध्ये पण एक रूम आहे. तिथं एक जण राहतो, म्हणजे राहू शकतो. मालक तसं दोघं जणांना टाकतो तो, किंवा जास्त भाडं मिळावं म्हणून. म्हणजे मग अशा प्रकारे आता इथं जो कॉट आहे इथं साधारण पडतं 7,000-7,500 रुपये भाडं पडतं. वरती आपल्याला ए सी वगैरे दिलं आहे आणि इथं वायफाय वगैरे पण आहे. ब्रॉडबँड तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. ठीक आहे. आणि बाकीचं सुविधा जर तुम्ही म्हणाल तर हे जे कॉट आहे तर ह्या कॉटमध्ये ना बरं का, कॉटचं सीन असं आहे की हलका आहे, म्हणजे एवढं काही खास नाही आहे. व समजा एखादा जाड माणूस किंवा एखादा वजनदार माणूस जर बसला 100-120चा तर हा वाकू शकतो, आवाज करू शकतो. सोबत आपल्याला नाही असं बेड वगैरे पण दिलं आहे, उशी वगैरे पण दिली, कवर वगैरे आपण लावायचं असतं. आणि बाकीचं पण ही जर तुम्ही बघितलं तर ही उशी म्हणजे हे जे काय गादी आहे, गादी एवढी काय खास म्हणजे जशी बेडची साईज आहे तशी गादी नाही आहे, म्हणजे मोठी होते. तुम्ही असं जर इकडं जर झोपला असेल तर करंटून असं पडू शकता खाली. ठीक आहे. तर आता हे जे आहे आता इथं काय माहिती आहे का, कपडे लावायला मालकाने हँगर वगैरे चांगली व्यवस्था करून दिली की तुम्ही कपडे वगैरे टांगणं तिथं इकडं तिकडं टाकू नका. बाकीच्या जर सुविधा बघितलं तर हे दिलेलं आहे लॉकर आहे आपल्याला. यांनी लॉकर दिलेलं आहे इथं. इथं बघू शकता की 1, 2, 3, 4 आता साधारण 4 जण राहतात, त्याच्यामुळे 4 लॉकर दिले त्यांनी. आणि बाकीचं हे फ्रीज वगैरे इथं. आता हे जे फ्रीज आहे ना, आता हे बरेच दिवस बंद होतं नाही का, कारण त्याचा वास येत होता. लई जुनं फ्रीज आहे. आता हे असेल 10-15 वर्षापूर्वीचं फ्रीज. आणि याच्यातून जाम कसलं तरी गॅसचा वगैरे वास येत होता. आम्ही मालकाला तसं सांगितलं होतं की बुवा तुम्ही काहीतरी करावं याचं. मालकाला आम्ही सांगितलं होतं की बुवा वास वगैरे येत आहे, पण मालक म्हणे तुम्ही चालू बंद करतात, बंद वगैरे ठेवतात, त्याच्यामुळे हे असं घाण होतं म्हणे, वास वगैरे येतो. तर आता थोडंसं अजून का होईना वास येतो आहे. आता उन्हाळा येतो आहे, मग ओनरनी काय केलं, ओनरनी मग म्हणले साफसफाई करून देतो. कामवाली बाई येते तिच्याकडून घेतली साफसफाई करून. आणि इथं जे आता हे बाकीचे त्याच्यातले रॅक वगैरे त्याच्यातले बॉक्स वगैरे, ते बॉक्सची पण साफसफाई केलेली आहे इथं. म्हणजे हे जे असतं ना भाजीपाला ठेवायचं वगैरे, मग आता आज उद्या आम्ही त्याच्यामध्ये ठेवून देतो आणि चालू करून टाकतो. म्हणजे कसं उन्हाळ्यामध्ये समजा आता आपण असे काही फळं वगैरे आणले तर हे फळं असे जर ठेवले तर खराब होऊन जाते नाही का. इथं गॅसची सुविधा आहे. गॅस म्हणजे किचन वाटा वगैरे आहे तुम्हाला इथं, सिंक वगैरे. बाई ते 1 दिवसाआड साफसफाई करते. आणि आता शेगडी दिली त्यांनी, म्हणजे त्याच्यासोबतच असते. त्याचे काही वेगळे चार्जेस आपल्याला द्यावं लागत नाही. आणि सिलेंडरच्या ऐवजी तर पाईपची सुविधा आहे, गॅस पाईप आहे आपल्याकडं. म्हणजे पण त्याचं आपल्याला काय बिल येतं 200-300 रुपये सगळ्या मिळते येतं ते बिल. आपण डिवाईड करायचं, काय 50-100 रुपये महिना, 2 महिन्याच्या आड असं पडतं आपल्याला बिल त्याचं. इथं पाण्याची सुविधा आहे. आता तुम्ही जर इथं बघितलं ना तर इथं छोटंसं आपलं काहीतरी 5 लिटरची याला टँक आहे आरोला. आणि इथं असं आपण नुसतं पाणी ग्लासमध्ये पाणी भरायचं, इथं बटन आहे. आपल्याला वाटलं बुवा आता हे कसं आहे, थोडं जरी पाणी आलं ना लगेच ते आवाज करतं, लगेच भरायला सुरुवात करतं. मग आपल्याला वाटलं बंद करायचं, बंद करून ठेवायचं. म्हणजे भारी भाऊ, चांगली सुविधा आहे भाऊ, आपल्याला एकदम आवडली. ते फिल्टर वगैरे इथलं फिल्टर पण कधी कधी खराब होतं, ते बदलायला लागतं नाही का.
इथं मध्ये असं धूळ वगैरे जमली होती, तर मग आम्ही मालकाला सांगितलं होतं की बुवा इथं धूळ वगैरे जमली, तुम्ही साफसफाई करून घ्या. मग त्यांनी टेक्निशियन बोलून साफसफाई करून घेतली. आता इथं जे बेसिन वगैरे पण आहे, जिथं ब्रश वगैरे आपण करायचं, इथं सकाळी उठल्यावर इथं मल्प वगैरे चालू करायचा. मग आपलं चाललं आहे कार्यक्रम. तर टॉयलेट बाथरूम जे इथं टॉयलेट बाथरूम आहे इथं कंबाईन आहे, म्हणजे एकत्र आहे. आणि इथं गिझर वगैरे पण आहे. सकाळी आपल्याला पाहिजे तेव्हा गिझर चालू करू शकतो. गिझरचं बटन चालू करायचं आहे मस्तपैकी. इथं आपलं साबण, आपलं शॅम्पू वगैरे काय असेल, हँडवॉश वगैरे आपण वॉशरूममधून आले इथं आपण ठेवायचा. आणि मग इथलं शावर पण आता समजा इथं नॉर्मल आपल्याला हे पाणी आहे आणि आपल्याला वाटलं शावर चालू करायचं तर शावर चालू करायचं. शावर वगैरे चालू झालं आहे. बंद करतो आता. अंगावर यायला लागलं पाणी एकदम. अरे बाबा, ठीक आहे. मग आता लगेच मिनटात लगेच गरम पाणी येतं याच्यामध्ये. आणि इथं टावेल वगैरे अंडरवेअर ठेवायला पण हँगर वगैरे करून दिलं, म्हणजे एकंदरीत सुविधा चांगली आहे. आणि दरवाजा वगैरे बंद करून घ्यायचं, म्हणजे काही वास वगैरे येत नाही. आणि इथं बाहेर थोडी जागा काढलेली आहे. आता इथं अंधार आहे खूप बरं का, नाही तर तुम्हाला दाखवली असते. इथं वॉशिंग मशीन वगैरे ठेवलं आहे त्यांनी, तर हे अंधारामुळं आपल्याला काही दिसत नाही. पण इथं वॉशिंग मशीन ठेवलेलं असते. आणि आता तुम्हाला दिसत असेल, आता मी मोबाईलची टॉर्च लाईट चालू केली तर हे इथं तुम्हाला असं दाखवतो. थोडीशी जागा आहे, स्पेस वगैरे चांगले छान, म्हणजे तुम्हाला पार्टी वगैरे करायचं असेल तर त्याच्यासाठी जागा आहे. आणि हे इथं पण बेसिन वगैरे आहे, म्हणजे एकंदरीत चांगली सुविधा आहे. म्हणजे बाकीचं तर तुम्ही गोष्टी बघितल्या भाऊ, थोडंसं आईश पैसे स्पेस आहे तुम्हाला फिरण्यासाठी वगैरे. आणि एकंदरीत ठीकठाक आहे. म्हणजे तुम्ही जर असं बाकीचे जर पी जी बघितल्या तर म्हणजे ज्यांचं भाडं साधारण 5,000 आहे, 6,000 आहे, त्यांना तिथं खूप गर्दी असते. म्हणजे तुम्हाला जायला पण, तुमच्या रूममध्ये घुसायला पण तुम्हाला जागा, म्हणजे पायऱ्याने यावं लागतं. आणि एकदम कंजेस्टेड असते, वास वगैरे येत असतो कसला तरी तिथं. आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून रूममध्ये पण वास येतो, कारण तुम्ही कपडे इथंच असं वाळत घातला. पण आपल्याकडे ह्या पी जीला जे आहे, ते पी जीला बाहेर आपल्याला एक जागा आहे. आणि एकंदरीत कसं आहे, म्हणजे कसं थोडंसं तुम्ही कामावरून आले किंवा तुमचा शनिवार रविवार सुट्टीचा दिवस असेल तर तुम्हाला वाटलं स्वयंपाक करायचं तर स्वयंपाक करू शकता. तुमचं काही सामान असेल किचनचं, तिथं किचनचं सामान वगैरे ठेवू शकता. आता आपल्याकडे उलटणी ग्लास आहेत, कप वगैरे, कधी वाटलं चहा कॉफी करून प्यायची किंवा मॅगी वगैरे बनवायची तर पातेलं वगैरे आपण आणलं आहे. तर बऱ्यापैकी सामान आपल्यालाच आणावं लागतं किचनचं, कॉन्ट्रीब्यूट वगैरे करून आणायचं. इथं तुम्ही तुमचं सामान वगैरे ठेवू शकता. आता हे पहिले काही मुलं राहत होते, तर त्यांनी त्यांचं सामान असंच इथं सोडून दिलं आहे बऱ्यापैकी. म्हणजे आपल्याला फेकावं लागेल जे काय बिनकामाचं असेल ते, आणि थोडंफार आपल्याला जे काय लागेल ते आपण करू शकतो. वरती इथं मीटर वगैरे लावलेले गॅस, 2 महिन्यातून येतं बिल. चांगली रूम आहे, म्हणजे मला तर आवडली बा. आता बरेच 3-4 महिन्यापासून राहतो आहे मी इथं. कारण चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.